नमस्कार. काही गोड पदार्थ असे असतात ना की त्याने पोट भरतं पण मन भरत नाही आणि हेल्दीही असतात, त्यामुळे खाल्ल्याने गिल्टही येत नाही. असेच असतात हळदीच्या पानातले पातोळे आणि उकडीचे मोदक. आज आपण करणार आहोत. मोदकाची उकड कशी करायची, सारण कसं करायचं हे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, पण छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ना त्या आपल्या अनुभवाने आपल्याला कळत जातात. तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एका सॉसपॅनमध्ये 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध उकळलं की त्यामध्ये 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून तूप घालायचं. व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये 2 वाटी तांदळाची पिठी घालायची. मीठ आपण आधी घालायचं नाही आहे, कारण त्यामुळे दूध फाटू शकतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं. चला आता सारण बनवून घेऊया. त्यासाठी 1 चमचा तूप गरम झालं की त्यामध्ये खसखस घालून ती 1 मिनिट परतून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि 1 वाटी गूळ घालायचं आहे. गूळ मी थोडा बारीक करूनच घेतला आहे, म्हणजे तो लगेच वितळतो. खोबरं आणि गूळ छान एकजीव झालेला आहे, पण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहू नये म्हणून मी यामध्ये अगदी 1 टीस्पून एवढं तांदळाचं पीठ घातलं आहे. आता ही छोटीशी ट्रिक आहे असं समजा. सगळी उकड मी परातीमध्ये काढून घेतली. त्यामध्ये चिमूटभर मीठही ॲड केलेलं आहे आणि आता वाटीच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित ह्याच्या ज्या गाठी आहेत ना त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम असतानाच हे करायचं आहे आणि जेव्हा थोडी कोमट झाली की हाताने असं मळून घ्यायचं आहे. पीठ रेडी आहे आणि हळदीची पानंही तयार आहेत. त्यांना मी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलं आहे. त्यावर थोडं तूप लावायचं, त्यावर एक गोळा ठेवायचा आणि तो सगळीकडून असा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. पानाचा शेप बघा किती छान आला आहे. आता यावर आपण सारण घालूया. सारणामध्ये मी वेलची आणि जायफळची पूडही घातलेली आहे. त्याला असं प्रेस करून घ्यायचं की आपली पातोळी तयार. पातोळ्यांबरोबर उकडीचे मोदक तर आलेच आणि एक करंजीही केली. उकड काढताना आपण त्यामध्ये दूध घातलेलं आहे, त्याच्यामुळे आपली ही जी कणिक आहे ना ती अगदी लवचिक होऊन जाते. शिवाय आपण त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप घातलं आहे. जास्त तूप घातलं ना तर ही जी पारी आहे ना ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे तूप अतिही जास्त घालायचं नाही आहे. शिवाय जेव्हा आपण करायला घेतो ना तेव्हा म्हणजे मोदक किंवा पातोळी, तेव्हा सारणही आपलं पूर्ण गार पाहिजे आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा गार पाहिजे. सगळं रेडी झालं आहे. मी पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे. चाळणीवर साईडने मी इथे पातोळ्या ठेवल्या आहेत आणि मध्ये तूप लावून त्यावर मोदक ठेवते. मोदक थोडे पाण्यामध्ये डिप करायचे आणि ठेवायचे, कारण आपण करेपर्यंत थोडा वेळ गेलेला असतो. मग हे जे वरचं आहे ना टोप ते थोडं ड्राय झालेलं असतं, त्यासाठी पाण्यामध्ये डिप करून ठेवायचं, म्हणजे ते अजिबात फुटणार नाहीत. वरून केसर लावलं आहे, जे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. याला आपण 10 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया. जास्त वेळ करायचं नाही, त्यामुळे सुद्धा मोदक फुटू शकतो. हे बघा आपले सगळे मोदक इथे रेडी झालेले आहेत आणि पानाचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपल्या पातोळ्याही झालेल्या आहेत. सगळं जेवण तयार आहे. नैवेद्याचं ताट रेडी आहे. तुम्ही आज काय केलेलं गोडामध्ये माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मी आज ज्या छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स सांगितल्या त्या तुम्हाला माहिती होत्या का, आणि तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या असतील तर त्याही माझ्याबरोबर शेअर करा. मी नेक्स्ट टाईम त्याही यूज करेन. ह्या मौसूद पातोळ्या आणि मोदक तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.